चला तर मग आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अशा उपकरणाविषयी बोलणार आहोत जे लाखो घरांमध्ये शांतपणे एका कोपऱ्यात बसलेलं असतं. आपण सर्वजण रोजच या उपकरणावर अवलंबून असतो, पण त्याचं आतलं काम कसं चालतं हे क्वचितच कोणाला माहिती असतं. आज आपण याच तंत्रज्ञानाचं एक अतिशय रंजक रहस्य उलगडणार आहोत. वीज गेल्यावर अंधारात जो डबा घराला प्रकाश देतो त्याला आपण सगळेच इन्व्हर्टर म्हणतो, बरोबर? पण इथेच एक खूप मोठी गंमत आहे. खरं तर हे नावच एक मोठा गैरसमज आहे. जेव्हा आपण या उपकरणाचं प्रत्यक्ष कार्य आतून समजून घेतो तेव्हा एक वेगळंच आणि रंजक सत्य समोर येतं. इंजिनिअरिंगच्या परिभाषेत सांगायचं तर या उपकरणाचं योग्य नाव कन्व्हर्टर असं आहे. का? कारण हे उपकरण एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या भूमिका सक्रियपणे निभावत असतं. मुख्य वीज असते तेव्हा ते वेगळं काम करतं आणि वीज जाते तेव्हा अगदी उलट काम करतं. हे रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर या दोन घटकांचं एकत्रीकरण आहे. आता असं साहजिकच प्रश्न पडेल की या सगळ्या गुंतागुंतीच्या रूपांतरणाची गरजच काय? तर याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात येणारी वीज आणि आपल्या बॅटरीला साठवणुकीसाठी लागणारी वीज या दोघांचा स्वभाव अगदी टोकाचा असतो. त्यांच्यात एक प्रकारचा मूलभूत संघर्षच असतो. मुख्य ग्रिडमधून येणारी वीज म्हणजे अल्टरनेटिंग करंट किंवा AC. ही वीज एका जागी शांत बसत नाही, ती सतत दोन दिशांना हेलकावे खात असते. पण आपली बॅटरी मात्र एकदम शिस्तबद्ध असते. तिला फक्त डायरेक्ट करंट म्हणजेच DC लागतो, जो कोणत्याही चढ उतारांशिवाय फक्त एकाच आणि स्थिर रेषेत वाहतो. यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट माहितीये का? आपल्या घरातली ही AC वीज एका सेकंदात अचूकपणे 50 वेळा आपली दिशा बदलते. हो, अगदी 50 वेळा. एका सेकंदात ती 50 वेळा वर आणि खाली अशी सायकल पूर्ण करते. यालाच आपण 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी म्हणतो. जरा विचार करा, ही उलट-सुलट जाणारी वीज जर आपल्याला एकाच दिशेनं वळवायची असेल तर हाताने एका सेकंदात 50 वेळा स्विच चालू बंद करावा लागेल. हे तर मानवी हातांना शक्यच नाहीये. ही वेगवान विद्युत लाट साध्या स्विचेसने नियंत्रित करता येत नाही आणि म्हणूनच प्रगत पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावला गेला. या समस्येवर मात करण्यासाठी अभियंत्यांनी अतिशय वेगवान अशा इलेक्ट्रॉनिक स्विचेसचा वापर सुरू केला. अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून साध्या डायोड्सपासून ते अगदी अचूक अशा मॉसफेट म्हणजे मॉसफेटपर्यंत आणि SCR म्हणजे स्विचेसपर्यंत अनेक स्विचेस वापरले जातात. हे स्विचेस प्रकाशाच्या वेगाने काम करू शकतात. यातला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सर्किटमध्ये एक साधा डायोड बसवणे. हा डायोड म्हणजे एखाद्या कडक सुरक्षा रक्षकासारखाच असतो. तो साइन वेव्हच्या फक्त वरच्या म्हणजेच सकारात्मक भागालाच पुढे जाऊ देतो आणि खालच्या नकारात्मक भागाला पूर्णपणे रोखून धरतो. यालाच हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. पण इथे एक मोठी अडचण येते. लाटेचा फक्त अर्धाच भाग कॅप्चर केला तर उरलेली अर्धी ऊर्जा फुकट जाते ना, आणि ऊर्जेची अशी नासाडी अजिबात चालण्यासारखी नसते. त्यामुळे ही संपूर्ण विद्युत सायकल योग्य प्रकारे वापरण्यासाठी अधिक गुंतागुंतीच्या सर्किटची व्यवस्था करावी लागते. आणि म्हणूनच 4 डायोड सर्किट नावाची ही भन्नाट संकल्पना वापरली जाते. यात होतं काय की 2 डायोड्स लाटेच्या वरच्या भागाला सक्रियपणे हाताळतात आणि उरलेले 2 डायोड्स लाटेच्या खालच्या भागाला मोठ्या खुबीने पकडतात आणि त्याची दिशा बदलून त्यालाही सकारात्मक बनवतात. काय कमाल आहे ना? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या अतिशय अचूक आणि सुनियोजित प्रक्रियेमुळे दोन दिशांना पळणाऱ्या त्या गोंधळलेल्या ग्रीड विजेला यशस्वीरित्या एकाच दिशेच्या प्रवाहात वळवलं जातं. दुहेरी प्रवाहाला एकेरी प्रवाहात आणण्याचं हे काम इथे पूर्ण होतं. आता आपल्याला वाटेल की काम झालं, पण थांबा, अजून एक अडचण शिल्लक असते. हा जो नवीन एकाच दिशेने जाणारा प्रवाह तयार झालाय तो अजूनही पूर्णपणे स्वच्छ किंवा सपाट नसतो. त्यात बरेच चढउतार आणि खडबडीतपणा असतो. इंजिनिअरिंगच्या भाषेत याला हार्मोनिक्स म्हणतात. आणि अशी अशुद्ध वीज बॅटरीसाठी अजूनही सुरक्षित नसते. मग ही लाट सुरळीत कशी केली जाते? तर आधी नियंत्रित स्विचेस या खडबडीत लाटेला थोडं अचूक आकार देतात आणि त्यानंतर इंडक्टर व कॅपॅसिटरसारखे फिल्टर्स एखाद्या इस्त्रीसारखं काम करून उरलेले सर्व चढउतार एकदम गुळगुळीत आणि सुरळीत करतात. ही टप्प्याटप्प्याची प्रक्रिया खरोखरच अतिशय रंजक आहे. अखेर या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रवासानंतर आपल्याला मिळतो एक अतिशय सुरक्षित, अत्यंत शुद्ध आणि स्थिर डायरेक्ट करंट म्हणजे DC. आता हा शुद्ध प्रवाह आपली बॅकअप बॅटरी अगदी सहजतेने शोषून घेऊ शकते आणि भविष्यात वापरण्यासाठी सुरक्षितपणे साठवून ठेवू शकते. आता आपली बॅटरी तर मस्तपैकी चार्ज झाली आहे, पण खऱ्या अर्थाने एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न इथेच उभा राहतो. जेव्हा अचानक वीज जाते तेव्हा या बॅटरीमध्ये साठवलेली ही DC ऊर्जा आपल्या ACवर चालणाऱ्या घरातील उपकरणांना परत कशी काय चालवते?
हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, कारण इथून पुढचा प्रवास तंत्रज्ञानाचा आणखीन एक थक्क करणारा टप्पा आहे.